बरोबर 1 महिन्यापूर्वी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, या हल्ल्यानं प्रत्येक भारतीयाच्या मनावर खोलवर जखम केली। पण हीच मनं पेटून उठली आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याचा वज्र निर्धार केला, तोही अगदी उत्स्फूर्तपणे। शुक्रवारी दुपारी 4 वाजता संपूर्ण पुणे शहराने एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याची शपथ घेतली। 26 नोव्हेंबर 2008 म्हणून यापुढे मी सतत जागरूक राहील आणि त्यासाठी समाज व शासनाला पूर्ण सहकार्य करेल। नहीं चलेगा, नहीं चलेगा। शांति रहता है। की यामध्ये सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं तो माणूस या देशभक्तीने जो प्रेरित झाला आहे तो या दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये समाविष्ट होऊ शकणार नाही। शहरातल्या नागरिकांना जागरूक कसं करता येईल त्या संदर्भातलं एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयांमधनं कसं देता येईल आणि त्याचबरोबर याविषयी वैचारिक असेल किंवा एक माहितीपूर्ण काही अभ्यासक्रम ह्या पद्धतीचे सुद्धा सुरू करण्याचा या व्यासपीठाचा प्रयत्न आहे। एखादी जरी माहिती मिळाली मला जर का दहशतवाद्यांसंबंधी किंवा त्यांच्या कारस्थानांसंबंधी तर मी पोलिसांना नक्कीच कळवेन। त्या बिकट होत जाणाऱ्या प्रश्नाला सामोरं कसं जायचं, धीरानं सामोरं कसं जायचं आणि या प्रकरणात आपली नेमकी भूमिका काय असायला हवी या दृष्टीनं या 12 महिन्यात काही जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की येणारा काळ आपल्या दृष्टीने निदान मनाच्या दृष्टीनं शांतीचा राहू शकेल असं मला वाटतं, की जेणेकरून शासनाला सुद्धा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध होईल आणि समाजाला सुद्धा शासनापर्यंत जर जायचं असेल तर त्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग करता येईल। आपण जी आता प्रतिज्ञा केली त्याच्यातून मला असं कळलं की आपण दहशतवादाविरुद्ध कसं लढायचंय, आपल्याला आपल्या मातृभूमीची राखण कशी करायची असं मला आता याच्यातून कळलं। आमच्या जवळच्या एरियात जाईल आणि तिकडच्या लोकांना समजून सांगेल की तुम्ही बाहेरच्या लोकांना काही जास्त घाबरू नका की इकडे बॉम्ब आहे असं करू नका, असं कमीत कमी माझ्या नातेवाईकांना किंवा इतरांना सांगेल। ई सकाळसाठी संतोष धायबर।